वेलकम बॅक टू अवर चॅनल। आज आपण बघणार आहोत युनिट टेस्ट 2025 क्लास असणार आहे, एक सब्जेक्ट असणार आहे इंग्लिश आणि मार्क असणार आहे 20 मार्क्स। सो चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा। सो आता तुमची युनिट टेस्ट सेकंड चालू होणार आहे। सो नक्कीच सराव करा, आता प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करा जेणेकरून तुम्हाला युनिट टेस्टला देखील छान मार्क पडतील। युटी सेकंड म्हणजे द्वितीय घटक चाचणी बघत आहोत आपण। आता क्वेश्चन नंबर फर्स्ट असणार आहे, तुम्हाला पॅसेज दिलेला असणार आहे। तानसेन जो तुम्हाला धडा आहे तर त्या लेसनवर तुम्हाला त्यातील एक पॅसेज येणार आहे आणि त्यावर आधारित हे प्रश्न असणार आहे। आपण डायरेक्ट क्वेश्चन विथ आन्सर बघणार आहोत। आता पॅराग्राफ इथं या ठिकाणी लिहिलेलं नाही आहे, पॅसेजेस आहे, तुम्हाला ऑलरेडी दिलेले असेल क्वेश्चन पेपरमध्ये। सो रीड द पॅसेज अँड कॅरी आउट द ॲक्टिव्हिटीज। 10 मार्क्ससाठी आहे। कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स, तर काही वाक्य कंप्लीट करायचे आहे तुम्हाला या ठिकाणी आणि ते देखील पॅसेजमध्ये बघून। सो फर्स्ट आहे, तानसेन मेड अ डेलिब्रेट मिस्टेक। संत हरिदास टूक द तानपुरा फ्रॉम तानसेन हँड्स। थर्ड आहे, हिज म्युझिक स्प्रिंग्स फ्रॉम द डेप्थ ऑफ द सोल, फ्री अँड unasked. Fourth आहे, the music spread across the forest like the first glimmer of dawn or fragrance of jasmine. सो या पद्धतीने ब्ल्यू कलरचा जो पेनमध्ये आहे तर ते तुमचं आन्सर असणार आहे। यानंतर सो नेक्स्ट आहे बघा क्वेश्चन 1 मधील सेकंड, हू सेड टू हुम, कोण कोणास म्हणाले। त्यातील पहिला आहे, व्हॉट हॅज हॅपन टू यू। सेकंड आहे, हाऊ कॅन आय एक्सपेक्ट माय म्युझिक टू बी ब्युटिफुल अँड डिवाइन। सो आन्सर तुम्हाला या ठिकाणी या पद्धतीने लिहायचं आहे, हू सेड टू हुम। फर्स्ट जे सेंटेन्स आहे, व्हॉट हॅज हॅपन टू यू, सो टीचर सेड तानसेन। अँड सेकंड आहे, हाऊ कॅन आय एक्सपेक्ट माय म्युझिक टू बी सो ब्युटिफुल अँड डिवाइन, त्याचा आन्सर आहे तानसेन सेड एम्परर अकबर। सो क्वेश्चन एक मधील थर्ड आहे A3, फाइंड आउट एंटोनिम्स म्हणजे अपोजिट वर्ड्स तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहे पॅसेजवर आधारित। सो पहिला आहे या ठिकाणी लास्टचा अपोजिट वर्ड येईल फर्स्ट। सेकंड आहे अननोन, त्याचा आन्सर आहे नोन अननोन, ऑलवेज नेवर ऑलवेज, अँड अगली ब्युटिफुल। सो चौथ्याचा आन्सर आहे अगली ब्युटिफुल। सो या पद्धतीने आपल्याला अपोजिट वर्ड्स लिहायचे आहे। यानंतर क्वेश्चन नंबर 1 मधील चौथा आहे A4, डू ॲज डायरेक्टेड। तानसेन डिड नॉट सीम टू अंडरस्टँड हिज टीचर। सो या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिले गेलेले आहे। सो डिडंट बी, डझंट बी, डिड शी अँड डिड ही। सो फर्स्ट आता तुम्हाला या ठिकाणी काय दिलेलं आहे तर आपल्याला या ठिकाणी क्वेश्चन टॅग विचारलेला आहे बघा। तानसेन डिड नॉट, इथं डिड नॉट दिलेलं आहे। तर क्वेश्चन टॅगमध्ये काय केलं असतं तर वाक्य जर आपलं होकारार्थी असेल तर आपल्याला उत्तर नकारार्थी करायचं असतं आणि वाक्य जर नकारार्थी असेल तर आपल्याला उत्तर हे होकारार्थी करायचं असतं, लक्षात ठेवा। सो डिड नॉट आहे या ठिकाणी म्हटलं आपल्याला पॉझिटिव्ह करायचं आहे। सो उत्तर येईल आपलं डिड ही मीन्स हू, तानसेन। ओके, सो नेक्स्ट आहे बघा, तानसेन हॅड स्पोकन द ट्रूथ बेईंग युअर सेंटेन्स विथ द ट्रूथ। तानसेन हॅड स्पोकन द ट्रूथ बेईंग युअर सेंटेन्स विथ द ट्रूथ, हे वाक्य आपल्याला योग्य करायचं आहे, करेक्ट करायचं आहे। सो आन्सर येईल द ट्रूथ हॅड बीन स्पोकन बाय तानसेन। नेक्स्ट आहे A5, who is your favorite singer and why? My favorite singer is Arjit Singh. His voice is melodious. I like it so much. Whenever when I feel upset, I would like to listen his songs. सो या पद्धतीने तुम्ही तुमचं जे आवडते फेवरेट
सिंगर आहे तर त्यांचं देखील तुम्ही नाव लिहू शकता आणि का आवडतं तर ते देखील लिहू शकता. या ठिकाणी हा पर्सनल क्वेश्चन आहे. सो प्रत्येकाचं आन्सर हे वेगवेगळे येऊ शकतं. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 2. रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. 5 गुणांसाठी असणार आहे. त्यातील A1 आहे स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स. चुकी बरोबर सांगायचं आहे. फर्स्ट सेंटेन्स आहे द लिटल बॉय इज व्हेरी क्युरियस. दिस सेंटेन्स इज ट्रू. सेकंड आहे द सन सिंक बिहाइंड द हिल्स. दिस ऑल्सो सेंटेन्स इज ट्रू. थर्ड आहे द फ्लॉवर्स ऑलवेज रिमेन अलाइव. दिस सेंटेन्स इज फॉल्स. फोर्थ आहे लीड अँड मार्बल्स डोंट सिंक इन वॉटर. दिस ऑल्सो सेंटेन्स इज फॉल्स. So first and second is true and third and fourth is false. So next आहे बघा A2 complete the following web diagram. So तुम्हाला वेब डायग्राम येईल. The little boy wants to know. So त्याचा आन्सर आहे why wood should swim, why lead and marble sing, why stars should shine and why wind should blow. So या पद्धतीने आहे. नेक्स्ट आहे A3 राईट टू पेअर ऑफ रायमिंग वर्ड फ्रॉम द सेंटेन्स. सो रायमिंग वर्ड्स लिहायचे आहे आपल्याला कवितेवर आधारित. सिंक, ड्रिंक आणि स्काय, डाय. या पद्धतीने आपण पॅसेजवर आधारित पहिले प्रश्न असणार आहे. त्यानंतर पोएमवर आधारित प्रश्न असणार आहे. आणि आता मात्र तुमचा असणार आहे लँग्वेज स्टडी. सो लँग्वेज स्टडीमध्ये कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड चेन. वर्ड चेन तुम्हाला बनवायची आहे. स्कूल L वरनं तुम्हाला कोणताही शब्द लिहायचा आहे. त्याचाच लास्टवरनं पुन्हा तुम्हाला नवीन शब्द तयार करायचा आहे. जसं की स्कूल, लायन LION, N पासून NOSE, E पासून एलिफंट ELEPHANT आणि T पासून टायगर TIGER. ओके. सो नेक्स्ट आहे मेक फॉर वर्ड मिनिमम ऑफ 3 लेटर इज यूजिंग द लेटर इन द वर्ड. सो या ठिकाणी एक शब्द दिले गेलेला आहे आणि त्यापासून तुम्हाला मिनिमम म्हणजेच कमीत कमी 3 लेटरचे तुम्हाला वर्ड्स बनवायचे आहे. फर्स्ट आहे बघा आता या ठिकाणी स्प्रेड इथे दिलेला आहे. त्यानंतर रॅट, ईट, रेस्ट, टेस्ट या शब्दातून आपल्याला हे शब्द बनवलेले आहे. त्यानंतर क्वेश्चन नेक्स्ट आहे अरेंज द फॉलोइंग वर्ड इज अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डर हे हमखास येतं. सो विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी दिलेलं आहे मिस्टेक, मार्केट, मेमोराइज अँड मॅथमॅटिक्स. आता M हा प्रत्येक ठिकाणी आहे म्हणून आपण कधी पण मग सेकंड लेटर घ्यायचा. मग या ठिकाणी A आहे बघा म्हणून पहिला मार्केट येईल. नंतर इथं पण मॅथमॅटिक्सला A आहे म्हणून आपण थर्ड लेटर घ्यायचं. मग R की T येतो अगोदर तर R येतो म्हणून मार्केट, देन आफ्टर मॅथमॅटिक्स, देन आफ्टर मेमोराइज आणि लास्ट वन मिस्टेक. सो या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुमचा युनिट टेस्टचा क्वेश्चन पेपर हा असणार आहे. तर नक्की आपल्या चॅनलवर इतरही अदर व्हिडिओ आहे नक्की बघा. सो ऑल ऑफ यू तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि त्याच पद्धतीने ऑल ऑफ यू बेस्ट ऑफ लक, छान मार्क मिळवा. त्याचप्रमाणे चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ. आणि कमेंटमध्ये तुम्हाला अजून कोणत्या विषयाचे क्वेश्चन पेपर हवे आहे किंवा तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ हवा आहे ते देखील नक्की कमेंट करून सांगा. सो सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ. ऑल ऑफ यू बेस्ट ऑफ लक. छान पेपर लिहा, छान मार्क मिळवा.